अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती नवनवीन छान अशा स्वामी महाराजांच्या दिंडोरी प्रणीत सेवा तुम्हाला भेटतील आणि त्या सेवेचा अनुभव हा तुम्हाला खूप छान असा येईल. तुम्हाला याची प्रचिती ही लवकरात लवकर येईल. अशा व्हिडिओ म्हणजे अशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि एक छान अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर बघा, आज आपण प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सांगितलेली दिंडोरी प्रणीत सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हा अनुभव पण खूप छान आहे. बघा, अंगावर शहारे आणणारा असा हा मी अनुभव तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्की सांगणार आहे. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, आपण खूप साऱ्या सेवा करतो, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या किंवा आपली काहीतरी अडचण असेल ती अडचण पूर्ण व्हावी यासाठी खूप सारे पारायण करतो, व्रत करतो, खूप सारं करतो, सेवा करतो, पण तरी पण आपली सेवा ही पूर्ण होत नाही. का बरं असं होतं? तर बघा, ज्याचे त्याचे प्रारब्ध, ज्याचे त्याचे कर्म, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार आपल्याला फळ मिळत असतं. बघा, आपले हे जन्मांतराचे जे काही भोग प्रारब्ध आहेत तर ते आपल्या म्हणजे आपल्या जे काही सेवा आहेत त्याच्यामध्ये आडवे येत असतात. ते आपल्याला सेवा करू देत नसतात. कारण आपले जे काही जन्मांतराचे भोग, आपण ह्या जन्मी खूप छान काम करत आहोत, खूप पुण्य करत आहोत, पण आपण आधीच्या जन्मी ज्या काही आपल्याकडून कर्म झालेली आहेत, वाईट कर्म झालेली आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सेवेची प्रचिती मिळत नसते. असं पण ज्याचे कर्म चांगले असतात, ज्याचे प्रारब्ध भोगून संपलेले असतात, तर त्यांना लवकरात लवकर या सेवेचा अनुभव येतो. माझ्या व्हिडिओला मी म्हणते ना, 3 दिवसात अनुभव येईल, 24 तासात अनुभव येईल. ज्यांचे कर्म चांगले असतात, ज्यांचे भोगून संपलेले असतात, त्या व्यक्तीला लवकरात लवकर सेवेचा अनुभव हा येत असतो. तर अशा प्रकारेच आज छान अशी तुम्हाला मी सेवा सांगणार आहे. या सेवेला कोणते अटी नाहीत, नियम नाहीत, काहीही नाही. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणतं पारायण करायची गरज नाही, कोणती पोथी हातात घ्यायची गरज नाही किंवा कोणत्या जपमाळ हातात घ्यायची गरज नाही. अगदी साधी आणि सोपी, लवकरात लवकर होणारी ही सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे. ती सेवा म्हणजेच उदबत्ती सेवा. ही सेवा तुम्हाला माहीत असेल, आपल्या चॅनेलवरती आधीच उदबत्ती सेवेबाबतचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि हा अनुभव पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तरी पण ज्या कोणी आपले आता खूप सारे नवीन सबस्क्रायबर आलेले आहेत, मग त्यांना खूप सारे प्रश्न आहेत, मग त्या कमेंटद्वारे ते प्रश्न विचारत असतात, तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आणि अनुभव पण त्यांच्यासाठी हा नवीनच असणार आहे. तर त्यांच्यासाठी आजचा अनुभव मी एकदम थोड्या भाषेत सांगणार आहे, तर तो नक्की ऐकून घ्या. तर तुम्हाला ही सेवा कशी करायची आहे बघा, देवघरासमोर बसून आसन टाकून तुम्हाला सेवा करायची आहे. कोणतीही सेवा करताना आसन टाकूनच सेवा करायची आहे, कारण आपण केलेली सेवा ही भूमीला मिळत असते. त्याच्यामुळे आसन टाकून सेवा करायची आहे, मगच आपल्याला त्या सेवेचं फळही मिळत असतं. तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसून दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा तर आपला प्रज्वलित असतोच, तरी पण नसेल तर प्रज्वलित करायचा आहे. 2 उदबत्त्या लावायच्या आहेत. एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या उदबत्त्या जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचा नामजप, स्वामी महाराजांचं नामस्मरण तुम्हाला त्या 2 उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला हा जप करायचा आहे. बघा, खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे, लवकरात लवकर होणारी सेवा आहे आणि या सेवेचे खूप साऱ्या ताई आणि दादांना खूप छान असे अनुभव पण आलेले आहेत या सेवेने. तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा. कोणतीही अडचण असो, नोकरीबाबत असो, विवाहासंबंधित असो, संतानप्राप्तीबाबत असो किंवा काही तुमच्या आर्थिक अडचणी असो किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम असो, त्या प्रॉब्लेमसाठी तुमचे ते निवारण करण्यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकतात. आणि ह्या सेवेच्या
या उपायाने, या सेवेने तुम्हाला त्याची फलप्राप्ती ही 100% होणार म्हणजे होणारच. खूप छान अशी ही सेवा आहे. बघा, ह्या सेवेने एका आजोबाला किती छान असा अनुभव आला. एका आजोबाची जी काही इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आणि या सेवेने, या अनुभवाने प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा हा अनुभव आहे. तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, आपल्या गुरुमाऊलीचे सत्संग, मेळावे प्रत्येक ठिकाणी असतात. तर तिथं एक वेळेस एक आजोबा येतात आणि बघा, प्रत्यक्ष खूप सारे लोकं, म्हणजे खूप सारे ताई, दादा गुरुमाऊलीकडे आपले प्रश्न घेऊन जातात. प्रश्न उत्तर करत असतात. आपल्या काही अडचणी आहेत ते गुरुमाऊलींना सांगत असतात. त्याच्यावर आपल्याला गुरुमाऊली ते उपाय देत असतात आणि आपण त्या सेवा करत असतो. ते उपाय करत असतो आणि त्याचे 100% रिझल्ट हे सर्व ताई दादांना आलेले आहेत. मग त्याचप्रमाणे एक आजोबाही सत्संग मेळाव्यात गेलेले असतात आणि तिथं ते खूप म्हणजे खूप निराश असतात. ते गुरुमाऊलींना त्यांची अडचण सांगतात, की माझा नातू आणि मी दोघंच एकमेकाशिवाय राहत नाही. आम्ही दोघंच राहतो आणि माझा नातू खूप दिवस झाला हरवलेला आहे. तो मला मिळत नाही. माझी मदत करा. तो कसा मिळेल, काय नाही, मला काहीच कळेना. असं तो स्वामी महाराजांना म्हणजेच गुरुमाऊलींना तो विनंती करतो आणि गुरुमाऊलींनी त्याच्यावर त्या आजोबाला ही सेवा देतात. ती सेवा म्हणजेच उदबत्ती सेवा. त्यांना कोणतं पारायण करा म्हणून सांगितलं नाही, बाकीचे कोणते पोथी वाचा म्हणून सांगितली नाही किंवा व्रत उपवास करा म्हणून सांगितलं नाही. फक्त आणि फक्त 40 दिवसाची उदबत्ती सेवा तुम्ही करा आणि बघा, 40व्या दिवशी तुमचा नातू तुम्हाला भेटणार. हा गुरुमाऊलींनी त्या आजोबाला शब्द दिलेला आहे आणि गुरुमाऊली जो शब्द देतात तो 100% का 101% तो खरा ठरतो म्हणजे ठरतो. तर ते आजोबा ला ती सेवा गुरुमाऊलींनी सांगितली आणि त्याचबरोबर जे सत्संग मेळावे असतात तर त्याचं एक पॉम्पलेट म्हणजेच पत्रिका त्या आजोबांना वाटण्यासाठी सुद्धा दिली, की तुम्ही आजूबाजूच्या लोकांना हे वाटा. मग त्या आजोबांनी जाताना सर्वांना ते दिली आणि एक पॉम्पलेट, एक पत्रिका स्वतःच्या घरी घेऊन आले आणि तिने घरी येऊन टेबलावरती ठेवली आणि आजोबांनी विश्वास ठेवून, आता ही गुरुमाऊलींनी दिलेली मला सेवा आहे आणि गुरुमाऊलीचा शब्द कधीच खाली जात नाही. गुरुमाऊलींचा शब्द हा 100% का 101% खरा ठरतो. हा विश्वास ठेवून त्या आजोबांनी 40 दिवस ती सेवा केली. उदबत्ती सेवा, उदबत्त्या 2 उदबत्त्या लावून देवघरासमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून तो जो ग्लास म्हणजे पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे, 2 उदबत्त्या लावायच्या आहे आणि त्या पाण्याचा जो ग्लास आहे त्या ग्लासातल्या पाण्याकडे बघून तुम्हाला ही सेवा करायची आहे. अशा प्रकारे नंतर ते तुम्ही तीर्थ आहे, तुम्ही घरात शिंपडा, स्वतः प्या. अशा प्रकारे ती सेवा केली आणि ती सेवा केल्यानंतर आता 40 दिवस तर झाले. मग सेवा पूर्ण होत आली. पण माझा नातू आणखीन घरी कसा आला नाही, हे आजोबाच्या मनात रात्री झोपत्या वेळेस प्रश्न होता. अचानक रात्री 2च्या सुमारास दरवाजाची कडी ही टकटक वाजली आणि आजोबा घाबरले. एवढ्या रात्री कोण असेल? आजोबा उठले, दरवाजा उघडला, बघतात तर काय, त्यांचा नातू दरवाजात उभा होता. खूप म्हणजे खूप आश्चर्यचकित हा म्हणजे अनुभव, ही सेवा म्हणजे एकदम अंगावर शहारे आणणारा हा अनुभव. ज्यावेळेस दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये गेल्यानंतर, मेळाव्यात गेल्यानंतर ह्या आजोबांनी सांगितला तर तिथं असंख्य लोक, पाणी त्यांच्या डोळ्यामध्ये आलं, अंगावर शहारे आले. हा स्वामी महाराजांचा गुरुमाऊलींचा अनुभव ऐकून. मग तो दरवाजा ठोठावल्यानंतर आजोबाला आश्चर्य झालं, की आज 40वा दिवस आहे. माझी सेवा पूर्ण झाली आणि माझा नातू माझा घरी आला. त्यावेळेस त्या नातूला त्यांनी मध्ये घेतलं. "तू कुठे होतास?" असं विचारलं. ज्यावेळेस तो नातू मध्ये आला, नातूने टेबलावर होती ती पॉम्पलेट म्हणजे ती पत्रिका ज्यावेळेस बघितली, त्यावेळेस एका बाजूला गुरुमाऊलींचा फोटो, एका बाजूला स्वामी महाराजांचा फोटो होता. तर तो नातू म्हणला, "आजोबा, मी एवढे दिवस या आजोबासोबत फिरत होतो. त्यांनी मला जिकडे जाईल तिकडे हे आजोबा घेऊन जात होते, फिरवत होते." बघा, एक चमत्कारी असा, अंगावर शहारे आणणारा असा हा अनुभव आहे. प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी त्याचा सांभाळ केला. प्रत्यक्ष 40 दिवस स्वामी महाराज त्या मुलाच्या सोबत राहिले. स्वामी महाराजांनी त्याचा सांभाळ केला. किती छान असा हा स्वामी महाराजांची लीला आहे. हा स्वामी महाराजांचा अनुभव आहे.
ज्याप्रमाणे त्या आजोबाला त्यांचा नातू मिळाला, त्यांच्या सेवेचं फळ त्यांना मिळालं, त्याचप्रमाणे तुम्हालाही या सेवेचं फळ मिळावं, तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी नक्की आवर्जून तुम्ही 11 दिवसाची करा, 40 दिवसाची करा, 21 दिवसाची करा, 108 दिवसाची करा. उदबत्ती सेवा ही नक्की आवर्जून तुम्ही ही सेवा करायला अजिबात विसरू नका. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.